रडू नको रडू, सांगितलंय. अरे बस कर रे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र, माझे जुने सहकारी नारायणराव राणे, मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर त्या दिवशी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं मनात नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील. पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरं तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही. ते निवडून आलेलेच आहेत. हे मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. हा इतका सुंदर देखणा असा हा प्रदेश आहे. या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जनता सुजाण आहे. साधी गोष्ट बघा, मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्या 9 भारतरत्नांपैकी तुम्ही जर नीट काढलेच सगळे तर त्या 9 भारतरत्नांपैकी जवळपास 7 भारतरत्न हे एकट्या कोकणामधून जातात. पावा काणे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, विनोबा भावे असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब आंबेडकर, आमचे बाबासाहेब देखील इथले. त्यांचा जन्म इंदोरचा, पण सगळं काही झालं. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले 4 भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ, कोण आपलं भलं करू शकतं, कोण काय करू शकतो माहिती आहे. आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आले आहेत. लांबूनच नमस्कार केलेला बरा. कारण यावेळेला मी ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारशा द्यायच्या नाहीत. मुलाखती ज्या द्यायच्या त्या विधानसभेला, त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या. पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा. आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला, कशासाठी केला, हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ना सरळ चालणार आहे असा. माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोटं घालावीत, कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे विचार करताना ना बैलासारखा, बैल जसा मुततो ना तसा विचार नाही करत. बैल चालता चालता मुततो असा असा. मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली, मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019च्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या, नरेंद्र मोदींकडनं झाल्या, काही गोष्टी ज्या झाल्यात मला नाही पसंत पडल्या. ज्या बाबतीत मी 2019च्या सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला. काही गोष्टी नाही पटल्या, ज्या आजही नाही पटत मला. आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये, या गोष्टी तुमच्या मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल, अनेक गोष्टींच्या असतील. ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या, पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे. ज्या प्रकारचं 370 कलम काश्मीरमधनं रद्द झालं, किती वर्ष ऐकतोय. जेव्हापासून मला राजकारणाची समज आली, साधारणपणे तो काळ असेल एक 75चा वगैरे काळ असेल, ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी, उमज म्हणेन मी, उमजलं ज्याला म्हणतो आपण. 75चा काळ असेल, आणीबाणीचा काळ. तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय, 1947 साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासूनची मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत, तेव्हापासून सुरू आहे 370 कलम रद्द करा. आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं, नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग, पण तिथे तुम्ही 1 इंच जमीन विकत घेऊ शकत नाही. हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या, किती किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू, कोणी केलं नाही. ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरातनं अनेक ठिकाणून ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले, त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. पण त्या दूरदर्शनवरती काही स्लॉट दिले जायचे, काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स बिल्स असे काहीतरी होते, अर्ध्या अर्ध्या असे त्याला स्लॉट दिले जायचे, वेळा दिल्या जायच्या. आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले, त्यावेळेला तिथे मुलायम सिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं. त्या सगळ्या कारसेवकांना, अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेतं तिथे त्या शरयू नदीमध्ये फेकून दिली होती. माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती. कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी. झालं कधी ते, साधारणपणे ती 88-89 ची गोष्ट असेल, तेव्हापासूनचे सगळं सुरू आहे. विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल, पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं, तिथे ती आंदोलनं होणं, सगळ्या गोष्टी होणं, आणि मग 92 साली त्याचा ढाचा गेला, ती पाडली गेली. 92 साली झालेली गोष्ट आहे ती, 92 साली. त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले, आणि आता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली. आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो,
पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला, तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचंच आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली. नाही ते शक्य नव्हतं. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत. मित्राचीही खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये. आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय. या देशामध्ये ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो, पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, उभी फूटच म्हणतील त्याला. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा. 2019ला मी जे बोललोय ना, आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष, यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची. कारण माझा हेतू स्पष्ट होता, माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता. हे आताच्यांसारखं नाही आहे माझं. मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात. मी नव्हतो तसा. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध केला त्याच्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं ज्याला ते अडीच वर्षाचं जे काही झंगाड होतं ना, 2.5 वर्ष मला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची 2.5 वर्ष, आज बोलला असतात का? हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का? नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात. मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली खाली. नाही तर कशाला बोलतायत? काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा. 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होतात तुम्ही. 2019 ते आता किती, 2020-22 ते काय जे असेल ते काय 23, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो ते तरी माहिती आहे का? माहित नाही. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल. तिथे जर समजा स्फोट झाला तर का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.